आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म पदानंदम ईश आळंदी वल्लभं माधुर्य रस कल्लोलां शिवशक्ति रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं। सालाबादप्रमाणे या ठिकाणी चालू असलेला हा नारी शक्तीचा जागर सप्ताह महोत्सव स्वाभाविकच बेसावधपणे जाणीव अजाणीवश आपण सहज बोलून जातो की आज या कीर्तनाकरता अथवा कीर्तन घेऊन अभंग जो सोडवण्याकरता घेतलेला आहे। ज्या वेळेला हा शब्द कानी ऐकते त्या वेळेला ताई मनातल्या मनात मी हसते की अभंग कीर्तनकार सोडवणार की अभंग त्या कीर्तनकाराला सोडवणार, हा प्रश्नच आहे नाही का? हो नाही तर नाही काहीतरी म्हणावं लागेल। कारण मी कधीच आपल्या वक्तव्याला उपदेशात्मक ठेवलेलं नाही, संवादात्मक ठेवलेलं आहे। याचं कारण हे आहे, ज्यातून काहीच मिळत नाही त्याला वाद म्हणतात आणि ज्यातून काहीतरी प्राप्त होतं त्याला संवाद म्हणतात। आणि आपल्या परंपरेमध्ये तर सुरुवातच संवादाने आहे। अथांतो ब्रह्म जिज्ञासा,
आपली सुरुवातच परंपरेची संवादाने आहे. आणि जर उपदेशानेच काही परिवर्तन झालं असतं तर भगवान कृष्ण अर्जुनाला असं म्हणले असते, बस मी तुला उपदेश करतो. नाही, तुम्ही बघा, अत्यंत गुह्यतम गुह्य ज्ञान प्रकट जर का झालं असेल तर ते संवादातून झालं. खरंय की खोटे? ज्यावेळेला बोलायला सुरुवात करेल याचा इको थोडा कमी करून द्या दादा. ठला विठला विठला ज्यावेळेला उपदेशातूनच परिवर्तन व्हायचं असतं तर भगवंत म्हणले असे, अर्जुना बस मी तुला उपदेश करतो. पण नाही, ज्ञान परंपरा ही संवादाची धनी आहे. आणि म्हणूनच नाथ बाबा एकनाथ महाराजांचा अधिकार परिहार द्यावा लागतो आणि द्यायला पण पाहिजे. कारण ज्या अधिकारांच्या श्रीमुखातून हे वाक्य निघालेले आहे, निश्चितच तो अधिकार कितीतरी मोठा आहे. ज्यांच्या घरी भगवान स्वतः सेवा करतो, ज्यांच्या घरी भगवान स्वतः धावत येतो, अशांचा अधिकार आपण काय सांगावा आणि आपण काय वर्णन करावा. पण अशा अधिकारी वाणीतून जर का काही प्रगट होत असेल तर स्वाभाविकच ते साधारण नसावं. ठला विठला आपल्या परंपरेला जर का साक्षी भावाने बघितलं तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येईल. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्या वेळेला अर्जुनाला वाटलं मी मारणारा आहे त्यावेळेला भगवद्गीतेचा उदय झाला. ठला विठला 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 ज्यावेळेला अर्जुनाला वाटलं मी मारणार आहे त्यावेळेला भगवद्गीतेचा उदय झाला. आणि ज्यावेळेला महाराज परीक्षितांना वाटलं की मी मरणार आहे त्यावेळेला श्रीमद भागवताचा उदय झाला. माऊली म्हणतात की या दोनही उदयाचे कारण फक्त एवढे आहे की अर्जुनाला सांगण्याकरता की न तू मारणार आहे आणि राजा परीक्षिताला सांगण्याकरता न तू मरणार आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अजम निर्विकल्पम निराकार रूपम. मग गंमत बघा, आपल्याला बांधून कोणी ठेवलं आहे? गीता सांगते कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. आणि आज नाही, न जाणे कितीतरी जन्मजन्मांतरी पासून हे संस्कार कॅरी फॉरवर्ड सोबत घेऊन चालतो आहे. त्या संस्काराच्या छाप, त्या विकारांच्या छाप आजही कुठेतरी दिसून येतातच की. मग आपल्याला साखळीने नाही बांधलंय, आपल्याला एखाद्या दोरखंडाने नाही बांधलेलं आहे, आपल्याला बांधणारे आपलेच विचार आहे. खरंय की खोटे? हो नाही तर नाही, काहीतरी म्हणावं लागेल. याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय? घालिंग लोटांगण वंदीन चरण ठल विठल. आणि मग म्हणायचंच असेल घालिंग लोटांगण वंदीन चरण तर पुढचं पण म्हणा. काय आहे? काही नवाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेर स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति. अच्छा, हे समर्पण कोणत्या आधारावर आहे? हे समर्पण देखील विचारांच्याच आधारावर आहे. खरं आहे की खोटे? ज्या विचारांनी आपण एखादी गोष्ट माझी मानून ठेवलेली आहे त्याच विचारांनी आपण ती गोष्ट त्याची पण म्हणू शकतो. हो की नाही? आपल्याला ना कोणी साखळी बांधलेली आहे ना कोणत्या दोरखंडाने बांधले आपल्याच विचारांनी. आपलेच विचार आपल्याला बांधून ठेवलेले आहे, हे तेवढंच सत्य आहे. मग जसं विचारच बांधून ठेवतात तसं विचारच नाही का सोडवतात? मग सामान्य जीवा जे जे क्रिया करतात त्या जीवेच्या त्या क्रियेच्या मागे अर्थातच आग्रह कारण आहे. आग्रह आहे, दुराग्रह आहे. आग्रह अथवा दुराग्रहाने मनुष्य प्रत्येक जीव क्रिया करत राहतो. पण मात्र संत आग्रह नाही, दुराग्रह नाही, अनुग्रहाने पुढे येतात. आणि त्यांच्या अनुग्रहाच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीची कल्पनाशक्ती विचारशक्ती जिथे थांबते त्यावेळेला आम्हा संतांच्या अनुभव शक्तीला प्रारंभ होतो. आपली कल्पनाशक्ती थांबते, तिथून त्यांची धारणा शक्ती आरंभ होते. आणि या धारणा शक्तीच्या आधारातून आमच्या संतांनी जे लिहिलं ते अभंग झालं, जे कधी भंग पावणार नाही. एका पथिकाला, एका वाट चुकलेल्या पथिकाला मोठमोठ्या इमारती, एसीच्या बंद रूम दिशा दर्शन करणार नाही. पण एक मात्र नक्की, निरंतर आणि वारंवार या भारत परंपरेमध्ये संतांनी त्या पथिकाला मार्ग दाखवलेले आहे. आणि आम्ही तुम्ही सगळे
संतांना शरण जायला. कारण आणि कारण फक्त एक आहे. काही दिवसांपूर्वी गुरुदेवांना माझा एक प्रश्न केला, गुरुदेव मला नाही येत, मला वेद कळत ना, वेद वाचण्याचा अधिकार आहे, मला वेद वाचता येत नाही, कोणाची वेदना समजून घेता येत नाही, नाही कळत मला, पुराण निगमा काही कळत नाही, तरी मला देव कळेल का? लक्ष आहे ना? असं मध्ये मध्ये विचारत राहील हा मी. पूर्ण कीर्तन होईपर्यंत बाकी काही पाठ होणं हो, एवढं मात्र पाठ होईल. लक्ष आहे ना? हो नाही तर नाही काहीतरी म्हणावं लागेल. ठला विठ्ठला विठ्ठला. नाही येत मला पुराण कळत नाही, मला वेद कळत नाही, वाचायला गेलं तरी समजत नाही, मला काही कळत नाही, पण मला देव कळेल का? त्यावेळेला माझ्या गुरूंचे एकच वाक्य होते, बाळ भाव बळे आकळे एरवी ना कळे. पहिल्या चरणामध्ये परंपरेमध्ये आपल्याकडे संतांचे शब्द हे प्रमाण मानले जातात. आणि वस्तुतः जर का बघायचं झालं तर एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे कथा आणि कीर्तनांचं प्रयोजन. बघा, मला कीर्तन करता येत नाही हे मी पहिलेच सांगते. कीर्तन करता येत नाही पण अर्तन मात्र नक्की करता येतं. एखादं लहान लेकरू रडतं ना, त्यावेळेला फक्त त्याचे डोळे रडत नसतात, त्याचे हात रडत नसतात, त्याचे पाय रडत नसतात, तो आपल्या कणाकणाने रडत असतो. खरंय की खोटं? बोलावं लागेल, हो नाही तर नाही काहीतरी म्हणावं लागेल. एवढं गंभीर होऊन माझ्याकडे पाहू नका. ठला विठ्ठला विठ्ठला. मी कधी कधी म्हणते असं मला कोणी म्हटलं ना, काही सांगा मला, मी सिरियस आहे, मी म्हणत असते सिरियस हो, हो सिन्सिअर हो, म्हणजे काम जमेल. लक्ष आहे ना? मला एवढंच केवळ सांगायचं आहे, या कथा आणि कीर्तनांचं प्रयोजन जर का नीट बघितलं, साधू संतांच्या या वाणीचं प्रयोजन जर का नीट बघितलं, आपलं कीर्तनाचा आउट ऑफ सिलेबस असू शकतं बरं का. कारण एका फ्रेममध्ये, एका चाकोरीमध्ये चालायला मला कधी आवडलं नाही. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, तुला कोणी बांधू शकत नाही. हां, एक गोष्ट मात्र नक्की आहे, चाकोरी असावी, निश्चित असावी. चाकोरीमध्ये परिवर्तन येऊ नये, एका फ्रेममध्ये परिवर्तन येऊ नये. जी परंपरा आहे मंगलाचरणामध्ये रामकृष्ण हरी रूप अभंग, रामकृष्ण हरी विठोबा, हे सगळं होणं आवश्यक आहे. मी नेहमी म्हणत असते, परंपरांमध्ये परिवर्तन आवश्यक आहे, पण ते परिवर्तन विचित्रतेच्या आधारावर नसावं, विविधतेच्या आधारावर असावं. ठला विठ्ठला. या
कथेमागचं प्रयोजन जर का बघितलं तर काय आहे या कथा सत्र, हे काय आहे कीर्तन सत्र, अर्थ म्हणजे रणने मी म्हणत असते कायम बघा जर का एकदा तुम्ही बघितलं हे लहान लेकरांना विनाकारण हसत असतात नाही का. हे लहान मुलं विनाकारण हसत असतात आणि आम्ही मोठी माणसं विनाकारण, बरं झालं मान्य केलं, ठला विठला ज्यावेळेला एखादं लहान रेकरू रडतं ना त्याचे हात त्याचे पाय त्याचं कण कण रडत असतं. आणि मला तरी असं वाटतं ज्यावेळेला एक आई लेकराला कणाकणाने अर्तन करताना पाहते ना त्यावेळेला ती लवकर धावत येते. शिशु व्हा असं नाथ महाराज स्वतः सांगतात की लहान म्हणा, किती लहान म्हणा, इतकं लहान म्हणा, इतकं लहान म्हणा की आईला स्वतः धावत येऊन उचलावं लागेल आणि आपल्या हृदयाशी लावावं लागेल आणि मग त्यावेळेला खरं साध्य होईल. बघ गंमत किती सुंदर आहे की जसं तुमचे डोळे माझ्याकडे आहे, बरोबर ना, आहे ना, तुमचे डोळे माझ्याकडे आहे. याचा अर्थ असा आहे का तुम्ही मला पाहताय? नाही, याचा अर्थ असा होऊ शकत नाही. तुमचे डोळे माझ्याकडे आहे, कान माझ्याकडे आहे, पण मन जर का जागेवर नसेल तर काही उपयोग नाही. दोन्ही हात पुढे करा, माझ्यासोबत टाळी वाजवा. माझी टाळी न वाजता तुमची टाळी वाजली तर मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आलं. कारण आपल्याला सगळ्याचे भाव माहिती आहे, चपलांचे भाव माहिती आहे, बोला ना, वांग्याचे भाव माहिती आहे, कशा सोन्याचे भाव माहिती आहे, सगळ्यांचे भाव माहिती नाही. माहिती आहे कशाचे भाव माहिती नाही, सगळ्याचे भाव माहिती आहे, पण भावाचा नेमका भाव काय हेच माहिती नाही. ठला विठला काही शब्द ना अगदी आपण सहज बोलून जातो, सहज बोलून याचा भाव काय हो, त्याचा भाव काय हो, ती नक्की आहे भाव खाते, फार भाव खाते. बऱ्याचदा या भावाला व्यवहार दृष्टीने फार आपण बघितलं, काय हरकत आज अध्यात्म दृष्टीने पाहायला. व्यवहार दृष्टीने मी कायम सांगत असते, आपण काय केलंय, आपण दुसरं काही नाही केलं. नामाला, या शब्दांना, या शब्दाच्या सामर्थ्याला एवढं साधारण करून ठेवलं, इतकं साधारण करून ठेवलं की आज त्या शब्दाचं सामर्थ्यच आमच्या लक्षात येत नाही. भाव, भक्ती, त्याग, वैराग्य, काय शब्द आहे हे, पण या शब्दाचं सामर्थ्य आपण समजून घेतलं का. कबीरांचे शिष्य होते, पुत्र त्यांचे कमाल. हे कमाल गंगेच्या काठावरती उभे होते आणि एका प्रेताला वाहताना बघितलं. चंद्रशेखर गोखलेंची एक कविता आहे, पाण्याचं वागणं किती विसंगत, पोहणाऱ्याला डुबवून प्रेताला ठेवतं तरंगत. एका प्रेताला पोहताना म्हणजे वाहताना पाहिलं, मुखातून राम 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 निघालं. 3 वेळा राम 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 म्हटलं तो प्रेत उठून बसलं. आज आम्ही म्हणू द्या झोपलेले पण जागे होत नाही. याचा अर्थ नामामध्ये सामर्थ्य नाही, शब्दामध्ये सामर्थ्य नाही का. शब्दात सामर्थ्य आहे, नामात सामर्थ्य आहे. हा ठला विठला विठला. कमाल धावत आले कबीर महाराजांना, म्हणतात गुरुदेव आज चमत्कार हुआ. आज चमत्कार झाला माहितीये, गंगेच्या काठावर होतो, राम 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 म्हटलो, प्रेत उठून बसलं. कबीरांनी शाबाशी नाही दिली, कबीरांनी कुरवाळलं नाही. कबीर म्हणतात 3 बार राम बोला तू, एका प्रेताला उठवायला 3 वेळा राम बोलला तू, चल. कबीर आले तटावरती, एका प्रेताकडे पाहिलं, कबीरांनी राम म्हटलं, प्रेतानी उठून म म्हटलं. ठल विठ्ठल. कशाचं अंतर आहे हो. दोन्ही हात पुढे करा, एक काम करा, पहिले एक प्राणायाम करा. दोन्ही हात पुढे करा, एक घ्या आपल्या खिशात न्या आणि तो जो आहे ना त्याच्यामध्ये एक लाल बटन असेल ते थोड्या वेळ दाबून ठेवा. असं थोड्या वेळ, जास्त वेळ नाही, छोटासा प्राणायाम करा. कारण भाव स्फूर्ण होईल कुठे पण भाव स्थैर्य फक्त इथे प्राप्त होईल. ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ही जी भाव स्फूर्ण झाली याच्यामध्ये हे व्यत्यय नको, याकरता फक्त निवेदन करेल की थोड्या वेळ, आजकाल मोठं कठीण झालं ताई, तुम्हाला काय सांगू की एखाद्या घरी गेल्यानंतर पूर्वीच्या काळी होतं ते कीर्तनकार कथाकार आले की पूर्वीच्या काळी होतं हार घालायचे, फुलं द्यायचे. आजकाल सगळ्यात पहिल्या एक सेल्फी घेऊ, मोठं वाईट अवस्था आलेली आहे. भाव बिघडले, दुसरं काही नाही. ठल विठ्ठल. हा दोन्ही हात पुढे माझ्यासोबत. हा माझी टाळी न वाजता तुमची टाळी वाजली तर मन कुठेतरी जाऊन, हा सोबत. बरं मला हात दिसू द्या जरा, सोबत नाही, माझ्या सोबत सोबत. हा सोबत नाही, ट्यूबलाईटचं काम नका करू.
माझ्या सोबत 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 शाबाश. परत एकदा काही हरकत नाही, कारण गंमत बघा, आपले डोळे पुढे कान पुढे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला पाहताय, तुम्ही मला ऐकताय. इकडे तिकडे फिरणारं हे जे मन आहे ना, गंमत काय आहे, आपण भक्तीचा शृंगार करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक मला प्रश्नाचं उत्तर द्या, मेकअप कधी करतो आपण? झोपेत मेकअप होईल का? मेकअप करण्याकरता काय करावं लागेल? झोपेतून उठल्या पण नाही करणार, पहिले झोपेतून उठणार, स्नान शौच आटोपणार आणि मग मेकअप करणार ना. ती भक्ती शृंगार आहे, भावी भक्ती फळे. मग ती भक्ती शृंगार असेल तर पहिले जागं व्हावं लागेल की नाही? हा, दोन्ही हात पुढे, सोबत सोबत सोबत. VIP मंडळी माझ्या सोबत आहेत ना, तुम्ही दिसत नाही म्हणून म्हटलं. अच्छा, VIP याचा अर्थ असा नाही बरं की वेगळ्या ठिकाणी बसले. VVIP म्हणजे व्हेरी व्हेरी इंटरेस्टेड पीपल. जे पुढे बसले ना ते देवाला पाहताय, जे मागे बसले ना देव त्यांना पाहतोय. ठीक आहे, सोबत 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 सोबत. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. अच्छा, तुम्ही मला पाहताय, डोळ्यांनी पाहताय, फक्त तुमचे डोळे जर का पुढे असेल. अक्षरशः आपण मंदिरात जातो आणि मंदिरातून बाहेर निघाल्यावर म्हणतो आम्ही मूर्तीचं दर्शन केलं. एकदा खरा प्रश्न विचारायला हवा, मूर्तीचं दर्शन केलं का? आपण फक्त पाहून आलोय, कारण डोळे जर का पुढे आहे तर त्याला फक्त पाहणे म्हणतात. डोळे पुढे आहे त्याला पाहणे म्हणतात. डोळ्याबरोबर मन जर का जुळलं तर त्याला अवलोकन म्हणतात. डोळे आहे पुढे, आपण मूर्ती पाहून आलो, फक्त पाहून आलो, पण मनाबरोबर जर का पाहिली, मन पण जोडलं तर मनाबरोबर पाहिलेली मूर्ती आपण अवलोकन देखील केली. मन डोळे आहे म्हणजे इंद्रिय आहे, डोळे आहे, मन आहे आणि थोडासा भाव पण जर का जुळला ना तर आपण दर्शन केलं. कारण या दृष्टीपटलाच्या मागे एक दर्शन नावाचं तत्व आहे. काय आहे? दर्शन नावाचं तत्व आहे. आपण ज्या वेळेला मंदिरांमध्ये जातो त्यावेळेला परमेश्वराला प्रार्थना करायची असते की हे परब्रह्म भगवंत, हे पांडुरंग, हे पंढरीनाथ, एक निवेदन आहे तुम्हाला की या दृष्टीपटलाच्या मागचं जे दर्शन नावाचं तत्व आहे ना ते जागं होऊ दे. कारण एकदा का भावाने भक्तीच्या जुळण्याने ते जागं झालं तर फक्त एका मूर्तीमध्ये मला भगवंत दिसणार नाही, मग जे जे भेटसी भूत ते ते दिसशी देव झाले अवघे जण, देव झाले अवघे जण, देव झाले अवघे जण, दोष पूर्ण हा
6 वर्षाची. घरी संत आले, महात्मा आले आणि महात्मा आल्यानंतर त्यांनी एक सोबत मूर्ती पण आणली कृष्णाची, ठाकूरजींची. साचो प्रेम प्रभू में हो तो मूर्ती बोले काटकी. आणि त्या छोट्याशा कन्येने त्या मूर्तीला बघितलं, मनोही मन विचार केला, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई. कोण? हा, कसं नाव घेता? मीरा. हा, संत मीराबाई, भक्त मीराबाई. एक त्या सुंदर मूर्तीला बघितला, मनोही मन निर्धार केला, विचार केला की उद्याला मी या महात्म्यांना प्रसाद म्हणून ही मूर्ती मागून घेऊ का. रात्रभर एकच विचार की ती सावळी सुंदर अद्भुत मूर्ती माझी होऊन गेली तर मी सेवा करेल, मी मनोहार करेल, मी सेवा करेल, याच विचारामध्ये निजली. न जाणे काय त्या महात्म्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन भगवंत खेळ खेळला. पण इकडे मात्र या भक्ताचा भाव त्या भक्तापर्यंत पोहोचला. आणि जसं दुसऱ्या दिवशी ही छोटीशी कन्या मीराबाई आपल्या संतांजवळ जाऊन प्रसाद म्हणून हात पुढे करतात. शेंगदाण्याचा फुटाण्याचा भाव नव्हता तो, म्हणून हातावरती तो प्रसाद नाही आला. महात्म्यांनी ती मूर्ती प्रत्यक्ष मीराबाईंच्या हातामध्ये ठेवली. मीराबाईंनी त्या मूर्तीकडे बघितलं आणि महात्म्यांकडे बघितलं की मी अधिकारी नाही आहे, पण तुम्ही हा प्रसाद दिलेला आहे. म्हणतात ना, अधिकारी असो नसो, ज्या वेळेला प्रसाद रूपाने राज्य मिळतं त्यावेळेला तो खरा राजा म्हणवला जातो. हनुमानजींनी काय केलं? पहिले विभीषणांना राम मिलाही मग राजपद दीन्हा. अनुग्रहाने आपण सुरुवातच अभंगाची इथून केली. व्यक्तीच्या जीवनात आग्रह असेल पण साधू संतांचा अनुग्रह असतो. आणि म्हणून ती मूर्ती मिळाली. धावत पळत घरी घेऊन म्हणजे आपल्या कक्षेत आणली, सेवा केली, पूजा केली, खूप खूप लाड लढवले. एक दिवस मनात प्रश्न आला, कुणाच्या तरी स्वप्नामध्ये गेले म्हणून भगवान माझ्या जवळ आले. उद्या माझ्याही स्वप्नात येऊन अजून कोणाजवळ जायचं म्हटलं तर मी माझ्या ठाकूरजींना नाही देऊ शकत. मग मी काय करू? धावत जाऊन आपले आजोबा रावदूतांना प्रश्न करते की आजोबा, मला एक प्रश्न आहे. कोणाच्या तरी स्वप्नामध्ये गेलेले हे भगवंत माझ्या जवळ आले, उद्या चालून माझ्याही स्वप्नात येऊन कोणाजवळ जायचं म्हटलं तर माझं उत्तर काय असेल? रावदूता उत्तर देतात, बाळ, तुला या गोष्टीची भीती आहे ना की तुझ्यापासून ही मूर्ती दूर जाऊ नये. ही भीती एकाच द्वारे दूर होईल. मग फक्त या मूर्तीमध्ये परब्रह्म बघू नको, तर जगामधले जे जे आकार दिसताय ना, जे आकार दिसताय त्या आकारामध्ये तू तुझे गोविंद पहा. आणि मी कधी कधी विचार करते एकांतामध्ये असताना की काय चेतना असेल ती, कुठे पोहोचली असेल ती चेतना की ज्या चेतनेमध्ये विष पुढे येत आहे. विष का प्याला राणाजीने भेजा. विषाचा प्याला पुढे आला, जो घेऊन आला तो स्वतः सांगत आहे, बाईसा मत आरोग्य, घेऊ नका, हे विष आहे आणि साधं नाही. एक कण घेतलं तरी गेलात. मीराबाईंनी घेतला तो विषाचा प्याला, भगवंता पुढे ठेवला, भोग चढवला. उदा म्हणते मी सांगते विष. ते म्हणतात ना, कोणीतरी आपलंच विष घेऊन येत असतं. इस दोगली दुनिया का चाहता एक मंजर है, एक हाथ में तोहफा है, एक हाथ में खंजर है, जो आपको वाह वाह करेगा वही एक दिन तबाह करेगा. ठल विठल विठल कोणीतरी आपलाच तो विषाचा प्याला घेऊन पुढे ठेवतो. कोणीतरी आपलाच असतो. उदा जी घेऊन आली आहे ती स्वतः सांगते, घेऊ नका, हे विष आहे. माहिती होतं. मीराबाई फक्त एक अशी दृष्टी फिरवतात आणि म्हणतात, आहे नाही होतं, आहे नाही होतं, तोपर्यंत होतं. जोपर्यंत हे भगवंता पुढे ठेवलं नाही तोपर्यंत होतं. आता हे विष राहिलेलं नाही, आता हा प्रसाद झालेला आहे. उचललं, मुखाला लावलं आणि त्यानंतर विष पिऊन अमर झाली मीरा. तात्पर्य हे, जणू विष नाही पिलं, जणू कणाकणामध्ये भगवंताला बसवून घेतलं. विषाने आपला धर्म सोडला, भाव या आधारावरती. अलीकडे एक रिसर्च झाला. एका व्यक्तीला डोळे बांधण्यात आले आणि सांगितलं, आता तुम्हाला सर्पदंश होणार, काळजी करू नका, तुमचा जीव आम्ही वाचवू. डोळे बंद करायला लावले आणि फक्त साधारण काहीतरी सुई छोटीशी टोचली आणि टोचल्यानंतर डोळेची पट्टी सोडली आणि सांगितलं की तुम्हाला सर्पदंश झालेला आहे, पण त्याला कळू दिलं नाही. ज्यावेळेला त्याच्या शरीरामधले चेक केलं, टेस्ट केली,
त्यावेळेला काही अंशामध्ये विष सापडलेलं होतं. थोड्या वेळ विचार करा, आपल्या विचाराचं किती मोठं सामर्थ्य आहे. या विचारांचं सामर्थ्य काय आहे याकरता वेगळं काही पाहायची गरज नाही. एकदा मला तरी असं वाटतं की योग वसिष्ठ वाचायला हवं, पण आता मोठं कठीण झालंय असं काही सल्ला दिला तर. ठल विठल 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 लक्ष आहे ना, लक्ष आहे ना, ऐकताय ना. मी ऐकवत आहे अशातला भाग नाही बरं का. इथे ऐकवणारा नारायण, ऐकणाराही नारायण. बस मला फक्त मध्ये मध्ये याकरता विचारायचं आहे, मन आहे ना, मन मोठं हुशार आहे, इकडे फिरेल तिकडे फिरेल. तुमचे कान माझ्याकडे आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला ऐकताय. कान माझ्याकडे आहे तर फक्त श्रवण सुरू आहे. पण तुलसी बाबा म्हणतात रामायणामध्ये, जिनकी श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुरभ सरी नाना. जिनकी श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुरभ सरी नाना. तुमचे कान माझ्याकडे आहे तर फक्त श्रवण आहे, त्या कानाबरोबर मन पण जुळलं तर मनन आहे. बरोबर ना. कान इकडे आहे तर फक्त श्रवण आहे, कानाबरोबर मन पण जुळलं तर मनन आहे. आणि त्या मनाबरोबर थोडासा भाव जुळला ना. जय हो. ठल विठ्ठल मागची मंडळी एवढी तयार केली आहे आपण की फक्त टाळ नाही तर अभ्यासू पण आहे. निधिध्यास तिकडून उत्तर आलं. ठल विठ्ठल कानाबरोबर श्रवण आहे, पण कानाबरोबर मन जुळलं तर मनन आहे. आणि थोडासा भाव जुळला तर निधिध्यास आहे, तदाचरण आहे. आपण त्याचंच आचरण करतो. गुरूंचे चरण तर वर्षातून एकदा धुतो, पण निरंतर गुरु आपलं आचरण धुवत असतात. खरंय की खोटे? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. आहेच 2-4. कान इकडे आहे पण सोबत मन असेल तर मनन आहे, आणि सोबत थोडासा भाव जुळला असेल ना तर निश्चितच ते निधिध्यासन आहे, ते तदाचरण आहे. व सांगण्याचं फक्त कारण एवढंच आहे, मध्ये मध्ये गंगा सरळ पण वाहू शकते आणि उलटी पण वाहू शकते. फक्त जागते रहो, सजगता हटी दुर्घटना घटी. कारण ज्यावेळेला धर्मराज युधिष्ठिरांना प्रश्न करतो की महाराज अधर्म म्हणजे काय. माझ्या जीवनात मी एवढं सूत्र धरून चालते आणि जीवन जगते. ज्या वेळेला उत्तर दिलं धर्मराज युधिष्ठिरांनी की धर्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे महाराज एका शब्दात सांगा, वाक्यात नाही, एक शब्दामध्ये सांगा धर्म म्हणजे काय. महाराज धर्मराज युधिष्ठिर उत्तर देतात, धर्म म्हणजे सजगता. जो जागा आहे तो धर्माने जगतोय, जो डोळ्याने जागा आहे, जो कानाने जागा आहे, जो विचाराने जागा आहे, आणि त्याबरोबर भाव असेल तर काय मजा आहे. ठला विठ्ठल अत्यंत साधारण दिसणारा हा शब्द पण असाधारण आहे जर का नीट समजून घेतलं. तुका म्हणे आम्हा शब्दाचीच रत्ने शब्दाचीच. कधी आम्ही या शब्दांच्या रत्नांनी तुझी पूजा करतो. आपण आयुष्यभर शब्दांचीच उपासक राहिलेलो आहे. एक कोणाचा तरी वाईट बोललेला शब्द आपल्याला दुखवतो. एक महत्वाचा काय आहे, तो शब्द आपल्याला दुखवून नाही गेला, तो कोणत्या धरातलावरून निघाला होता, तो म्हणण्याचा भाव काय होता. म्हणून आई लेकराला शिव्या देते पण लेकराला गोड वाटतं. आई लेकराला शिव्या देते पण लेकराला गोड वाटतं. आणि तेच तुम्ही फार गोड गोड शब्द बोला, मोठे छान आहे हो तुम्ही, मोठे साजरे आहे. मोठे साजरे हा विदर्भातला शब्द. आता माझी गडबड अशी झाली आहे की मी प्रवास करून जो आली आहे एका महिन्याभराचा, विदर्भ, मराठवाडा, परत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, जालनाकडून खानदेश करून होता होता परत इथे आली आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारची भाषा एकत्र जर का पाहिजे असेल तर इथे मिळेल. मी मध्ये मध्ये सांगतही असते आणि काय करता ते सुटत नाही जे मागचं आहे. पण शब्द काही असो, सत्याला प्रतिष्ठित करण्याकरता शब्दाची आवश्यकता नाही आहे, भावाची आवश्यकता आहे. ठल विठ्ठल. तिला पाणी पण कधी विचारलं नसेल, पाणी पण कधी विचारलं नसेल, पाण्यालाही विचारलं नाही, पण एक होता मात्र त्याच्यातला हुशार. म्हणे पहा आज तिच्याकडून चहा पिऊन येतो, चहा पिऊन येणार, ठरवलं, निर्धार पक्का झाला. म्हणे कसं करणार, म्हणे कसं करणार जमणार. अरे तू गोड गोड शब्द बोलणार. म्हणे नाही, पहा शब्द माझे कुठलेही गोड नसणार पण परिणाम मात्र गोड निघणार. हे कसं काय होऊ शकतं. म्हणे पहा
जातात महाराज. तो माणूस त्या घरात प्रवेश करतो. ती ताई कामात असते. तिचं लहानसं लेकरू खेळत असतं. त्याला उचलतात, खांद्यावर घेतात, त्याच्या तोंडाला साफ करतात, पुसलेलं ते काय सगळं शेमणं ठीक करतात. आणि ठीक केल्यानंतर त्या ताईला जोरदार अपशब्दाने बोल, कळत नाही, समजत नाही, कसं पाधोळीत खेळत राहतं हे त्याला कळत नाही. कुठे खेळतं, काही करतं, तुझ्याकडे दुर्लक्ष करायला म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि तेवढ्यात ती ताई म्हणते, थांबा बरं का, चहा ठेवलाय, तेवढा मात्र घेऊन जा. ज्या वेळेला निघणारा शब्द ज्या भावनेने निघणार आहे तो भाव स्पर्श करतो समोरच्याला. तुम्ही किती गोड गोड शब्द वापराव, कारण काय आहे ना महाराज, जे आत आहे ते शरीर लपू देत नाही. जो कलाकार दुखी असेल ना, दुखी भाव असेल, एखादा चित्रकार दुखी असेल ना, तर त्याचे पेंटिंग पण तसेच असतात. झाड आहे पण पानं नाही, माणूस आहे पण नाक नाही, बरं सगळं आहे तर एकटा बसलाय डोक्यावरती हात ठेवून दगडावरती. जे आत आहे भाव ते प्रगट होतात. होता भाव पोटी मुख आला तो सेवटी, मुख आला तो सेवटी, मुख आला तो सेवटी. होता भाव पोटी मुख आला तो पोटी, मुख आला तो पोटी, मुख आला तो पोटी. ओ अंतरीचे भाव स्वभावे बाहेरी धरिता हे करी आवरणा, आवरणा, आवरणा. अंतरीचे भावे स्वभावे बाहेरी धरिता हे करी आवरणा, 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 आवरणा. एखादा संगीतकार जर का दुखी असेल ना, आतमध्ये भाव दुखे, सुरुवातच भैरवी पासून करेल, म्हणजे ज्याच्यावर शेवट करेल, ठल विठाला सुरुवातच भैरवी पासून होईल. आपण कितीही ठरवलं तरी आतले भाव मात्र हे लपत नाही आणि लपून राहू शकत नाही. पर्याय काय आहे? पर्याय एकच आहे, पर्याय एकच आहे, पर्याय एकच आहे, ते भावस्थैर्य यावं. कारण ताई कथा कीर्तन ज्या वेळेला ऐकतो ना त्यावेळेला भावस्फूर्णा होते. भावस्फूर्णा व्हायला वेळ लागत नाही. जसं माऊलींनी म्हटलंय कधीतरी की हे सगळं माझ्या माव आहे. पार्थ म्हणे देवादिदेवा या सांगितल्या मागे सांगितल्या विभूतींच्या ठेवा म्या व्यापलिया म्हणून या आता सांगसे हे ज्ञान परी सुख दुःख तुझ पासून भोगता राम म्हणून हे सत्य की मिथ्या मी हूँ ताशण रूपसे की ब्राह्मणांचे मुखी वेदसे आणिक पार्था परियसे गोमुखी जाण पाव ठल्या विठल्या भगवानच्या विभूती योगामध्ये मी व्यापलेल्या या सगळ्या गोष्टींमध्ये सांगताय. त्यापैकी एक हे पण आहे की वस्तुतः बहुत जन्माची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताला आवडणारी ही जी भावस्फूर्ण आहे ती कथा ऐकताना कीर्तन ऐकताना नक्की जागी होते. मी तर कधी कधी म्हणतही असते, कथेत हे जे नाचतात ना भाव विभोर होऊन, कधी यांना डीजेवर नाचताना बघा, सेम तसेच नाचतात, सेम तसेच नाचतात. जेवढं इथे तुम्ही म्हणजे बरेचदा असं होतं, जेवढं कथेमध्ये रडतात ना, जेवढं कथेमध्ये रडतात संसारातही तेवढंच रडतात. पण विश्वास ठेवा, जे संसारात हसून देखील सुख प्राप्त होत नाही ना, एका भावाच्या आधारावर ते अध्यात्मामध्ये रडून देखील प्राप्त होऊन जातं. ठला विठला म्हणून कबीर महाराज म्हणतात, कबीरा हसने से कर बैर और रोने से कर प्रीत. जर का एकदा नीट बघितलं तर रडत राहा याचा अर्थ असा होत नाहीये, पण अर्थ नाही जमत तर कमीत कमी कीर्तन तरी करा. कारण भावस्फूर्ण व्हायला वेळ लागत नाही. भावस्फूर्ण याला स्मशान वैराग्य जसं म्हटलंय ना, स्मशानात बसलेला असतो आणि बाजूच्याला म्हणतो काय रामराव काही नाही येतो सोबत. जो म्हणतो काही नाही येत सोबत तो 2 लाख घेऊन सोबत फिरत असतो. काही येत नाही हो सोबत, काही येत नाही हो सोबत, काही येत नाही हो सोबत असं म्हणणारा. आपण कोणाच्याही वचनांवर विश्वास करतो याच्यातच तर गडबड आहे. कोणाच्याही वचनांवर विश्वास करायला आज आम्ही तयार आहे, कोणाचेही वचन ऐकायला आज आम्ही तयार आहे, पण आमचे साधू संत जे वचन ऐकून सांगून गेले त्याच्यावर विश्वास करायला तयार नाही. म्हणून तर म्हटलं भावस्फूर्ण कुठे पण होऊन जाईल, पण भावस्थैर्य संतांशिवाय प्राप्त होणे संभव नाही.
आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.